नमस्कार मैत्रिणींनो, मी अश्विनी मराठवाडा किचनमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे। आज आपल्या मराठवाडा किचनमध्ये अगदी साधी सिंपल पद्धतीने बनवलेली मटकीची भाजी मी तुम्हाला दाखवलेली आहे। ही भाजी बनवायला अगदी सोपी आहे। तुम्ही भाकरी म्हणजे चपाती किंवा भात किंवा मग मिसळ म्हणून सुद्धा खाऊ शकताय। तर चला मग वेळ न घालवता आपण रेसिपीला सुरुवात करूया। सुरुवातीला आपल्याला वाटण बनवून घ्यायचं आहे। रस्सा भाज्याची चव ही खरी त्याच्या वाटणावरतीच असते। तर आता काय करायचं, अगोदर सुके मसाले आपल्याला भाजून घ्यायचे। तर इथे मी 1-2 चमचे तीळ आणि 2 चमचे धणे घेतलेले आहेत। तर काहीही तेल यामध्ये न टाकता अगदी मंद आचेवर व्यवस्थित 1-2 मिनिट भाजून घ्यायचं। तर याची तिळाची आणि तुम्ही म्हणजे धण्याची पावडर सुद्धा बनवून ठेवू शकता। आरामात 1-2-3 महिने टिकते, अजिबात खराब होत नाही। ज्या रस्सा भाज्या करताना आपण शेंगदाण्याचा जास्तीचा वापर करावा लागतो, तो अजिबात इथं तीळ आणि धना पावडर त्यामध्ये टाकल्यामुळे आपल्याला जास्त काही शेंगदाणे वापरावे लागत नाहीत। आणि तसंही धणे तीळ आरोग्यासाठी आपल्या चांगलेच असतात, फायदेशीरच ठरतात। तर अगदी 2 मिनिट मंद आचेवर भाजून घेतोय। तर आता इथं ज्यावेळेस आपण सुके मसाले भाजून घेत असतो त्यावेळेस काय करायचं, अजिबात तेलाचा वापर करायचा नाही। त्यामुळे काय होतं, जे सुके मसाले असतात ते आपण बारीक करत असताना अगदी मस्त अगदी बारीक म्हणजे केले जातात। आणि ज्यावेळेस आपण यामध्ये तेलाचा वापर करतो त्यावेळेस ते जरा जाडसर त्याची भरड राहते। तर इथे बघा 1-2 मिनिटात आपले व्यवस्थित हे भाजून झालेलं आहे। आपण गॅस बंद करतोय। तर इथे मी सुके मसाले एका डिशमध्ये काढून घेतलेले आहेत। आता त्याच कढईमध्ये आपण कांदा भाजून घेणार आहोत। त्यासाठी इथं मी 1-2 ते 3 चमचे यामध्ये तेल ॲड केलेलं आहे। आता इथं मी 1 वाटी उभा चिरून कांदा घेतलेला आहे। आता कांदा सुद्धा आपल्याला अगदी मंद आचेवर व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे। नवीन असाल माझ्या चॅनलला तुम्ही आणखीन सबस्क्राईब केलं नसेल तर सगळ्यात अगोदर सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे मी टाकलेल्या नवनवीन रेसिपीचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल। आणि आपल्या मराठवाड्यामध्ये जे रोज म्हणजे अगदी साधे सिंपल पण खाण्यासाठी अगदी चविष्ट असे अस्सल चवीचे पदार्थ बनवले जातात, ते रोज तुमच्यापर्यंत पोहोचतील आणि तुम्ही सुद्धा घरी त्या रेसिपीज बनवू शकताल आणि त्याचा स्वाद घेऊ शकताय। तर इथे बघा व्यवस्थित या पद्धतीनं 1-5 मिनिट आपण कांदा मंद आचेवर परतून घेणार आहोत। तर कांदा इथे आपला बऱ्यापैकी म्हणजे भाजत आलेला आहे। आता त्यामध्ये काय करायचं, 10-12 लसणाच्या पाकळ्या टाकून घ्यायच्या। तर इथे बघा 10-12 मी लसणाच्या पाकळ्या सुद्धा म्हणजे कांद्याबरोबरती मस्त अशा क्रंची खरपूस अशा तळून घेतलेल्या आहेत। रस्सा भाज्यामध्ये किंवा मग ग्रेव्हीच्या भाज्यामध्ये लसणाचा थोडासा जास्तीचा वापर करायचा, म्हणजे भाजी मस्त लागते खायला। तर आता कांद्याबरोबर ती व्यवस्थित आपण लसूण परतून घेतलेला आहे। आता काय करतोय, त्यामध्ये आपण खोबऱ्याचे काप टाकून घेतोय। खोबऱ्याचे काप तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकताय। तर इथं मी 1-2 चमचे बारीक असे खोबऱ्याचे काप घेतलेले आहेत। काप घेण्याऐवजी तुम्ही इथं 2 चमचे खोबऱ्याचा खीस घेतला तरी चालेल। आपल्या मराठवाडा म्हणजे किचनमध्ये मी नेहमीच तुम्हाला अगदी कमीत कमी साहित्यात आणि प्रत्येकाच्या घरी अवेलेबल असं असणाऱ्या साहित्यामध्येच मी तुम्हाला रेसिपी करून दाखवत असते। तर इथे आपलं पूर्ण हे सगळं मिश्रण मस्त असं परतून घेतलेलं आहे। तर आता आपल्याला काय करायचं आहे, एका डिशमध्ये हे थंड करून घ्यायचं आहे, काढून घ्यायचं आहे अगोदर आणि थंड करून घ्यायचं आहे। परतत असताना अगदी हलकासा कलर बदलेपर्यंतच परतून घ्या। तर इथं आपण आता एक मिक्सरचा छोटा जार घेतलेला आहे आणि त्यामध्ये आपण हे धणे आणि म्हणजे तीळ टाकून घेतोय। तर 1-2 मिनिट आपण साधे सिंपल हे दोनच साहित्य आपण बारीक वाटून घेतोय। तर इथे बघा या पद्धतीनं मी थोडीशी जाडसर अशी याची भरड बनवून घेतलेली आहे। आता जो आपण खोबरे, कांदा आणि लसूण परतून घेतला होता तो यामध्ये टाकून आता आपल्याला इथं बारीक करून घ्यायचं आहे। तर यामध्ये काय करा, बारीक करत असताना 1-2-3 म्हणजे चमचे पाणी ॲड करा, त्यामुळे मस्त असं हे सगळं बारीक होईल। आणि त्यामध्ये टाकून घ्यायची आहे भरपूर अशी कोथिंबीर। आता हे आपण मिक्सरला व्यवस्थित बारीक करून घेतोय।
तर इथं आपल्याला हव्या त्या प्रमाणात मस्त असं आपलं वाटण तयार झालेले आहे। आता या वाटणामुळे भाजीला सुद्धा आपल्या अगदी मस्त असा आपल्याला हवा तसा दाटसर भाजी बनते। आता जे आपण वाटण भाजून घेतलं होतं त्यातलं आपलं थोडंसं तेल शिल्लक आहे। आता त्याच तेलामध्ये आपल्याला इथे थोडंसं आणखी तेल 1 चमचा त्यामध्ये टाकून घ्यायचं आहे। आता त्यामध्ये टाकून घेतोय फ्रेश असा मस्त कढीपत्ता। कढीपत्ता टाकल्यामुळे भाजीला चव अतिशय मस्त अशी येते। आता यामध्ये आपल्याला जे आपण वाटण बनवून घेतलं होतं ते टाकून घ्यायचं आहे। तर आता हे वाटण आपल्याला मंद आचेवर 1-2 मिनिटच परतून घ्यायचं आहे, कारण हे वाटण आपण बनवण्याच्या अगोदर व्यवस्थित परतलेलं आहे। तर इथे बघा मंद आचेवर मी व्यवस्थित परतून घेते हे वाटण। कधी कधी म्हणजे आपल्याला असे वेगवेगळे वाटण बनवून भाज्या सुद्धा बनवायला म्हणजे खायला अतिशय टेस्टी लागतात। आता हे वाटण सुद्धा अतिशय म्हणजे साधं सिंपल आहे, यासाठी काही जास्तीचा आटास नाही। म्हणजे जे आपले साधं सिंपल घरामध्ये साहित्य आहे मी त्याचंच वाटण तुम्हाला बनवून दाखवलेलं आहे। त्यामुळे नेहमी मैत्रिणींनो मी तुम्हाला सांगत असते की आपल्या मराठवाडा किचनमधल्या रेसिपीज खूप साध्या सरळ सोप्या असतात आणि बनवायला अगदी कमीत कमी वेळात आणि कमीत कमी साहित्यात म्हणजे प्रत्येकजण बनवू शकेल अशा साध्या सिंपल असतात। तर वाटण आपलं पूर्ण परतून झालेलं आहे। आता यामध्ये आपण मसाला ॲड करतोय। तर जर आपलं काळं तिखट असतं रेग्युलर भाज्यांचं तोच मसाला मी फक्त इथं ॲड केलेला आहे। अजिबात जास्तीचे दुसरे कुठलेही मसाले मी या भाजीमध्ये ॲड केलेले नाहीत। हे वाटण बनवल्यामुळे अतिशय एकच मसाला वापरून पण भाजी अतिशय मस्त अशी मटकीची रस्सा जो असतो तो अगदी चविष्ट आणि झणझणीत असा बनतो आणि खायला सुद्धा मस्त लागते। ज्यावेळेस कधी मैत्रिणींना तुम्ही मटकीची भाजी बनवाल त्यावेळेस नक्की आपल्या मराठवाडा किचनच्या स्टाईलनं नक्की बनवा। आता यामध्ये टाकून घेतोय चवीनुसार मीठ आणि यामध्येच टाकून घेतोय आपण पाव चमचा हळद। आता व्यवस्थित आपल्याला हे परतून घ्यायचं आहे। आता हा जो काळा म्हणजे मसाला असतो तो जर तुम्ही बनवताना अगदी व्यवस्थित बनवलेला असेल तर तुम्हाला रेग्युलरच्या भाज्यासाठी जास्तीचे काही मसाले म्हणजे वापरण्याची आवश्यकता भासत नाही। कुठल्याही भाजीची ग्रेव्ही परतून घेत असताना ती व्यवस्थित मंद आचेवर परतली तर अगदी इथं तुम्ही पाहिले मी 1-1.5 चमचाच छोटा तेल वापरलेला आहे, तरी सुद्धा आपली ग्रेव्हीला कलर सुद्धा अतिशय छान असा आलेला आहे। आता पूर्ण आपली ग्रेव्ही परतून झालेली आहे। यामध्ये मस्त अशी फ्रेश मोड आलेली म्हणजे मटकी आपण टाकून घेतोय। आपल्या मराठवाड्यामध्ये भरपूर म्हणजे प्रत्येकाच्या घरी म्हणलं तरी आठवड्यातून एकदा तरी ही मटकीची भाजी बनते। म्हणजे काही ठिकाणी डब्यासाठी म्हणा किंवा मग रेग्युलरच्या आपल्या ज्या भाज्या असतात त्यासाठी म्हणा प्रत्येकाच्या घरीच ही मटकीची भाजी बनते। आता तुम्हाला रस्सा कितपत हवा आहे त्यानुसार तुम्ही यामध्ये पाणी ॲड करू शकता। इथं मी 1 ग्लास पाणी यामध्ये ॲड केलेलं आहे आणि छान अशी याला आपण आता उकळी घेणार आहोत। तर इथे बघा ना आपण यामध्ये काही दुसरे कुठलंच म्हणजे शेंगदाण्याचं कूट कारळा कूट अजिबात काही सुद्धा वापरलेले नाही, तरी सुद्धा किती मस्त असा याला दाटसरपणा आलेला आहे। तर मला इथं थोडीशी म्हणजे घट्टसर भाजी व दाटसर वाटल्यामुळे मी थोडंसं आणखीन वरतून 1 अर्धी वाटी पाणी यामध्ये ॲड केलेलं आहे। तुम्हाला भाजी कितपत हवी आहे त्यानुसार तुम्ही यामध्ये पाणी वाढवू शकता। तर आता आपण याला एक उकळी घेतोय। कडधान्य तशी शिजवण्यासाठी आपण भिजवून घेतलेली असतात त्यामुळे काही आपल्याला जास्तीचा म्हणजे वेळ लागत नाही। तर मस्त अशी आपल्या भाजीला म्हणजे उकळी आलेली आहे आणि भाजी सुद्धा आपली तयार झालेली आहे। आता यामध्ये काय करायचं वरतून अशी कोथिंबीर टाकून घ्यायची आणि कोथिंबीर टाकल्याबरोबरच गॅस बंद करायचा आणि यावरती एक झाकणी ठेवून व्यवस्थित हे कव्हर करून घ्यायचं। म्हणजे काय होतं जो कोथिंबीरीचा फ्लेवर असतो तो मस्त असा वाफेमध्ये त्याला बसतो। तर इथं आपली तयार झालेली भाजी म्हणजे मी एका डिशमध्ये काढून घेऊन तुम्हाला दाखवते। तर या पद्धतीने तुम्ही नक्की मटकीची म्हणजे रस्सा भाजी करून बघा, खूप छान मस्त बनते। तर
तयार झालेली भाजी आपण एका डिशमध्ये काढून घेतलेली आहे. तर नक्की आपली मराठवाडा किचनची ही मटकीच्या भाजीची रेसिपी तुम्ही करून बघा. खूप छान, सरळ, साधी, सोपी आणि कमीत कमी साहित्यात बनणारी आहे. तर चला मग मैत्रिणींनो, भेटू आपण पुढील अशी छान नवनवीन आणि पारंपरिक रेसिपी घेऊन. तोपर्यंत बाय बाय.